हरि ओम. हरि ओम. मी डॉक्टर विश्वास मंडलिक, योगविद्या गुरुकुल. आजच आमच्या इथे डॉक्टर श्रीकांत जाधव आले होते आणि तिने 2 मुलांना ESP आणि ब्रेन डेव्हलपमेंट असं एक त्यांचं स्पेशल प्रोग्राम आहे. तो 1 दिवसाचा प्रोग्राम दिला आणि त्या मुलांनी आता डेमॉन्स्ट्रेशन पण केलं. तिने असं केलं की त्यांचे डोळे व्यवस्थित बांधले गेले होते, कापूस फडकं वगैरे सगळं धरून. त्यांनी आधी त्या दिसत अजिबात नव्हतं, तर देखील त्या दोघांनी समोर दिलेल्या कार्डवरचे रंग, त्याच्यावरचे अक्षरं, त्याच्यावरच्या चिन्ह काही असतील तर हे सगळं व्यवस्थित ओळखलं, 100% बरोबर ओळखलं. त्यामुळे मला देखील थोडंसं आश्चर्य वाटलं. कारण योगामध्ये अशा काही गोष्टीचा उल्लेख आहे, विशेषतः कुंडलिनी जागृती उल्लेख आहे, चमत्काराचा उल्लेख आहे, सिद्धींचा उल्लेख आहे, पण त्याचे प्रात्यक्षिक अनुभव कुठे दिसत नाही. पण हा जो अनुभव आपण पाहिला जवळजवळ तसाच म्हणायला हरकत नाही की डोळे मिटून समोर वाचता येणं ही सुद्धा एक सिद्धी आहे योगाच्या परिभाषेतली. आणि त्यांना ही सिद्धी फक्त ह्या डॉक्टर जाधवांनी एका दिवसामध्ये या 2 मुलांना शिकवली. आणि दोघांची डेमॉन्स्ट्रेशन मी पाहिली. निश्चितच मलाही ते जास्ती आवडलं आणि त्यांनी बरंच काही सांगितलं आणखी. तेव्हा हे सगळी जी त्यांची ज्ञान आहे, माझं म्हणणं हे सगळं सगळ्या लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. आता सध्या ते एकटेच त्याच्यावर काम करत आहेत, पण आमचं म्हणणं असं सगळ्या लोकांपर्यंत जाण्याकरता काय करता येईल बघूया. आता त्यांच्याशी संपर्क आलेला आहे, त्यांच्या संपर्कातून असं काही करता आलं की मोठ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवता येतील. तर आज जो समाजातला मुख्य प्रॉब्लेम आहे मानसिकता सगळ्यांची आहे, म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतची, की मानसिकता बरोबर नाही, त्यामुळेच सगळे प्रॉब्लेम निर्माण झाले. ते ह्यातनं ती बदलता आली तर आम्हालाही ते पाहिजेच आहे. योगाचा प्रयत्न तो चाललेलाच आहे, त्याला ह्याची जोड चांगली मिळू शकेल. तर बघूया आपल्याला ह्यातनं काय करता येईल ते. हरि ओम. हरि ओम. धन्यवाद सर. तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावर असाच राहू दे. हरि ओम.